सारे घ्या सारे घ्या. हे मला अजून एक दे रे. अजून एक देन. काय भंडाऱ्याचा लाडू आहे तो? पॅम्पलेट आहे. हे काय पॅम्पलेट आहेत ते? तुझ्या एवढा काय आलं का? ऍडिशनल किडनी मागितली तुझ्याकडे, पॅम्पलेट तर मागितलेला आहे, देताल? ए आवाज नीचे वरना झंझा आवाज आ जाएगा. मम्या या, कशावर ही भांडाल का रे? थांबा रे, थांबा. माफ करा, माफ. बसा बसा. काय चाललंय इथे? हे चिकू, झालेत पेम्पलेट वाटून? झाले वाटून झाले. हा. आता महत्वाची गोष्ट, कशासाठी जमलेलो आहोत आपण? हा, तर आज आपल्या गावात हे जमदाडे साहेब आलेले आहेत. हे कोण आहेत? तर हे सायबर क्राईम ब्रांचचे ऑफिसर आहेत. काय झालं? मोरे, काय झालं घाबरायला? ते काय ते क्राईमचं काय संबंध आहे ना? तुम्ही का घाबरताय? ते मी स्त्री पाठळ करतो ना म्हणून, बाकी काय नाही. अरे स्त्री पार्ट करणं म्हणजे काय गुन्हा आहे का मला सांगा? नाही. का उगाच लाफ्टर साठी एवढं करायचं मला सांगा. थांबा ना मोरे. मंडळीनो, या गावचा सरपंच म्हणून गुच्छ पुष्प देऊन साडेमाडे साहेबांचं आम्ही स्वागत करत. सरपंच, आज मोजून हे 2 शब्द धरलेत वेठीस. असं नका करू. साडेमाडे असं आडनाव का? बसा सरपंच. जमदाडे हा. नाही, पण हरकत नाही. भावना पोहोचल्या तुमच्या. चुकून बोलले असतील ते, पण खूप क्यूट दिसत आहेत. क्यूट हा, खुले आहेत ते. मग परवा बुद्धिबल खेळायला बॅट घेऊन आले होते. उगाच ते सरपंच आहेत आपले ते. आता मी नको. तरी हा. खुले. सरपंच. तर हे जे जमदाडे साहेब आहेत, हे सायबर क्राईम ब्रांच मध्ये ऑफिसर आहेत आणि ते आपल्याला सायबर क्राईम गुन्ह्यांची माहिती देणार आहेत. सायबर क्राईम गुन्हे काय असतात, ते कसे होतात, आपण कसं सावध राहायचं, या सगळ्याची माहिती आपल्याला ते देणार आहेत. मास्तरांनी या साहेबांका सांगा जा काय आता जरा लवकर आवरा, नाही माझ्या बारक्या ताप किलो आहे ना, काका घरी जाऊ. वेगळाच टोन आहे, पण हरकत नाही. मी थोडासाच वेळ घेणार आहे. काय तलव? सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ऐकून घ्या ना. थांबा, विकू नका. धन्यवाद. थांबा. की हो आनंद या गोष्टीचा आहे की सायबर क्राईम या विषयाची माहिती घेण्यासाठी तुम्ही गावातले लोक एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. कळलं? थँक्यू थँक्यू थँक्यू. सायबर नेमकं काय बरं आहे ते काय सांगणार आहो ना तुम्ही आम्हाला? सायबर कायबर असा विनोद कराल? हे बघा, सायबर क्राईम असतं ते म्हणजे जे गुन्हे इंटरनेटवर घडतात त्यांना म्हणतात सायबर क्राईम. कळलं? आज आपल्या देशात सगळ्यात जास्त गुन्हे सायबर क्राईमचे होत आहेत. समजा बुवा, आपण आपल्याकडे आता हो ठीक आहे. हे क्रेडिट कार्ड आहे. दाखवा. हे बघा, हे क्रेडिट. अरे भारी आहे. अरे काय वास येणार? अरे काय चालू आहे? मस्त आहे. काय करताय? अरे ते त्यांचं क्राईम काय मूर्खपणा आहे? अरे तुम्ही गुन्हा बोलला. अरे बावळट आहात का रे तुम्ही? बावळट आहात. हे बघा, हे क्रेडिट कार्ड म्हणजे गुन्हा नाही आहे. हे बाळगणं गुन्हा नाही आहे. हे बघा, बऱ्याचदा काय होतं की फोन येतात की आम्ही बँकेतून बोलतोय, तुमचं कार्ड ब्लॉक झालंय, तुमच्या कार्डचं व्हेरिफिकेशन करायचंय, म्हणून ते तुमच्या कार्डवरचा हा नंबर मागतात. हे बघा, हा नंबर द्यायचा नाही. आणि CVV नंबरही मागतात. 3 आकडी जो नंबर असतात ना, तो तर अजिबात द्यायचा नाही. खरं तर तुम्हाला असे कॉल्स वगैरे आले असतील, क्रेडिट कार्ड साठी आले असतील ना? क्रेडिट कार्ड नाहीये तुमच्याकडे? तर माझ्याकडे असलं आहे काहीतरी. आहे. बघू काय? अरे तो काय बॉम्ब आहे? क्रेडिट कार्ड आहे साधं. सर हा देता नाही असं देशील? माझ्याकडे. हा हे वा. अरे याच्यावरचे नंबर कुठे आहेत? पण नंबर आता वापरलं एवढं म्हणल्यावर जिसलं नंबर ती. हे एवढं स्वाईप केलं की नंबर झिजले. मग काय ती काय झालं, ऊस स्टारवरून आला ना यावर्षी. बर, पैसे लय आलं होतं, बँकेत टाकाय गेलो, ते बियाण्याने काहीतरी फॉर्म बिम भरून घेतलं आणि हे दिलं, म्हणली वापरायचा उपयोग होतो म्हणून.
पण हे नंबर कसे झिजले? खूप स्वाईप केलंय का? नाही त्याचं काय माहिती नाही मग? पण ऊस तोडा हीच वापरतोय मी. ऊस तोडायला क्रेडिट कार्ड? म्हणजे काय दोन नाही. धार बघा कसली धार आहे तुम्हाला सांगतो. हुईंग केलं की डोळा उडतोय ऊसाचा. हुईंग करायचं सोलाय बी लागत नाही. हुईंग खायचा ऊस. लय भारी आहे होती. तुम्हाला सांगतो काय मागच्या महिन्यात एकने घराचं काम काढलं होतं. बर बर बर. कामगार झालं नाही ती हो. मग? तुम्हाला सांगतो भीतीवरची सगळी लांबी ह्यानं भरली मी. क्रेडिट कार्डने लांबी ही लय भारी आहे हो, लय कामाचं असतं ही. खरंच तर मटण खाल्लं की नाही गावा दातात अडकते की नाही. हो हो अडकतं अडकतं. किती वेळात अडकू दे की नुसतं फिरवायचं स्विंग करून बाहेर. काय कोण लोक आहेत रे माझ्या गावात? नाही रे बाबांनो, हे नाहीये कार्डाचं काम. नाही नाही, मी माफ करा, मला सांगतो. सांग. हे बघ विचित्र उपयोग सांगितले तू, पण तसं काही करायचं नाही. हे बघा काय बरं? काय जेव्हा असे फोन येतात की तुमचा CVV नंबर द्या, तर तो द्यायचा नाही. आणि बऱ्याचदा मेसेज येतात की आम्ही तुम्हाला लोन देतोय, ही अशी अशी स्कीम आहेत, तर ते जे मेसेजेस येतात त्यांना इग्नोर करायचं. काय करायचं? इग्नोर इग्नोर. म्हणजे काय? दुर्लक्षित करायचा. वा वा वा, यांना इंग्लिश कळतं. हा. येस आय थिंक not anything fertilizer movement or credit card. Soil is card nothing for fertilizer. I shall always having to parasitic vegetable and village is a very important in the soil of the card, not anything fertilizer. थांबा थांबा मोरे. Good thing. त्यांना कळू दे. मोरे I don't know anything. नको नको मोरे, आणखीन एकदा महामारी येईल. नको थांबा. साहेबांनू फोन आल्यावर इग्नोर करायचा म्हणजे काय करूचा आहे? म्हणजे काय, असे जे फोन येतात ते खोटे फोन असतात. हा. बँक असे फोन करत नाहीत, असे मेसेजही पाठवत नाहीत. असे मेसेजेस आले तर ते डिलीट करायचे. कळलं ना? हा पण समजा एका वासाड्यानं चुकून रात्री अपरात्री वाचला तर काय प्रॉब्लेम होईल? नाही नाही, मेसेज वाचला तर काही प्रॉब्लेम नाही, पण त्या लिंक आहेत ना, लिंक त्याच्यावर क्लिक करायचं नाही. बऱ्याचदा काय होतं की असे मेसेजेस येतात की तुम्हाला 2 लाखाची लॉटरी लागली. आपल्याला असाच आनंद होतो. पण काय करतात ते, तुमच्या अकाउंट मध्ये आता पैसे ट्रान्सफर करायचे म्हणून तुमची सगळी माहिती घेतात ते. तुमच्या कार्डचा नंबर, CVV नंबर, आनंदाच्या भरात तुम्ही तो देता आणि मग तुमचं अकाउंट ते ऑपरेट करतात. हा, ते ऑपरेट करतात. पण OTP येतो तुमच्या मोबाईल नंबरवर, कारण मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर असतो ना. तर तो OTP द्यायचा नाही. OTP हो हो, अरे याचं काय, घ्या घ्या. OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड. अच्छा, one time password. हा हा, तो द्यायचा नाही. हा. कारण त्याच्याने आपली पर्सनल इन्फॉर्मेशन समोरच्या पर्यंत जाते. कळतंय का? पर्सनल म्हणजे सगळं कळतोय. हो, सगळं कळत. म्हणजे कुठल्या रंगाची आहे ती बी कळतोय. म्हणजे कुठल्या रंगाची सायकल आहे त्याच्यावरून मी किती पोरींच्या मागे जातोय, कोणाकोणाला प्रपोज आणतोय, सगळं कळतोय. अरे मालामाल विकलीचा राजपाल असा भांग पाडलाय. हे बघ हे बघ, पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे ती नाही रे. आपल्या कार्डवरची इन्फॉर्मेशन, नंबर, CVV नंबर, ते सगळं जातं. त्याच्याने बँक अकाउंट रिकामा होऊ शकतं आपलं. आपण साहेब ह्याच्यावर काहीतरी उपाय असेल. उपाय तरी. सावध सावध राहणं हा उपाय आहे. सावध राहणं. हा, लिंक्सवर क्लिक करायचे नाही. बँकेतून फोन आला असा, बँकेतला फोन कुठे येत आहेत? बँकवाले डायरेक्ट वाडीत घुसतात. बँकवाले आले रे आले की सगळे वाडीतले लपायला जातात तिकडे. मागल्या टायमाला हा लपाय गेला आणि विहिरीत पडला पाम्या. 4 दिवसांनी तोरस करायच्या कलशीत सापडला. माझ्यावर कधी आलो ते बँकवाला तेव्हा झाडावर चढलो आणि अजगरान गटली धरला आणि ते सांगू का? मास्तर मला एक कळलं नाही की बँकवाले आले की हे पळतात का आणि लपतात का? कर्ज घेतलेत सगळ्यांनी. बँक म्हणजे कर्ज काढण्यासाठी केलेली सुविधा, इतकंच माहितीये त्यांना. हा, हे बघा, कर्जावरून आठवलं, आजकाल बरेच मोबाईलवर इलिगल ऍप्स असतात. ते तुम्हाला इन्स्टंट लोन देतात आणि काही कागदपत्र घेत नाहीत. जाम भारी, मग चांगलंच आहे ना. आपल्याला तेच वाटतं, आपण 2,000, 5,000, 7,000 घेतो, नंतर काही दिवसांनी ते भरमसाठ व्याज मागतात. होय काय? भरमसाठ व्याज मागतात आणि मग आपल्याला हरॅस करतात. आपल्याला वाटतं की आपण तर कागदपत्र दिलेले नाहीत काही, पण आपण मोबाईलची इन्फॉर्मेशन दिलेली असते, आपला डाटा असतो त्यांच्याकडे. मग आपले फोटो, आपल्या नातेवाईकांचे फोटो ते मॉर्फ करतात, म्हणजे एडिट करतात. आणि ते एडिट करून, म्हणजे आपले फोटो विवस्त्र करून एखाद्या सोशल मीडियावर, आनंदाची गोष्ट आहे ही, विवस्त्र झालेले फोटो सोशल मीडियावर टाकले गेले, आनंदाची गोष्ट नाहीये. आयुष्यातून उठतात लोक त्यांना माहिती नाही. आणि खाली आहे ना भयंकर असे मजकूर टाकतात, घाणेरडे अश्लील मजकूर. हा, रागू नका वेलदोडे साहेब. कुठा यांच्या ज्वानीचा मसाला एकदा कुठा. कुठले वेलदोडे?
ऐका ऐका सरपंच माझा ऐका काय एकाच दिवस ग्रंथालयात भाड्याने तरी राहायला जावं शब्द पडू द्या तुमच्या कानावर वेल बोला तुम्ही. मास्तर मास्तर ऐका ऐका मी सांगितलेलं तुमच्या डोक्यावरून जात आहे नाही डोक्यावरून जात थोडं आहे जातंय. डोक्यावरून जातंय. आपण समजावून सांगा ना काहीतरी आपण आता प्रात्यक्षिक करू काय करू चला, जे फ्रॉड कॉलर्स आहेत तो रोल मी प्ले करतो आणि तुमच्यापैकी कोणीतरी एक तो माहिती देणारा जो असतो ना तो रोल प्ले करा हा? तर आता लगेच हॅलो कोणीतरी म्हणा हॅलो हं? हेलो मैं करिश्मा बात कर रही हूँ माझ्या नाही नाही ना आताच नाही त्याच्यामध्ये नाजागत नको पाहिजे, पाहिजे. नाजागत असेल तर समोरचा फोन हॅलो हॅलो करील मोरे थांबा त्यांना बोलू द्या करा करा साहेब हॅलो 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 गांडलाय माझ्या हॅलो आलाय जवळ जवळ अर्धा शिक्षी झालाय मैं करिश्मा बात कर रही हूँ हाय करिश्मा बाजू में करीना है क्या और सलीम कैसा है तैमूर शाले को गया क्या कानाखाली मारू तुझ्या वर्ग मैत्रीण आहे तुझी ते बाईच्या आवाजात बोलताय तू का बाईच्या आवाजात बोललास मला वाटलं कानाखाली मारी काय सांगताय ते ऐका रे अरे ऐका. लक्षात घ्या बरे हो हा एक वॉचमन ठेवलाय सारखा सॅल्यूट करतोय बोलू देत नाहीये मला साहेब ऐका ऐका मी काहीतरी सांगतोय ना तू हा. हो, हो. पोरात ताप इलो हो, मग हो. जाऊ काय ना बऱ्याचदा मुलंच आहेत ना मुलीच्या आवाजात बोलत असतात मुलीच्या? हो आनंदाची गोष्ट नाहीये रे ही काही मुली असतात त्यांच्या ग्रुप मधल्या त्याही बोलतात गोड गोड बोलून जाळ्यात फसवतात साधारण मुली असतात तरी किती त्याच्या मोरे थांबा ना कसले प्रश्न विचारताय थांबा ना जरा हा. महत्वाची माहिती देताय ते तुम्हाला ब्लॅकमेल करतात नंतर बापरे. हा आणि आजकाल आहेत ना फिन्स्टा ॲपवर किंवा फेसबुक ॲप आहे त्याचं जे मेसेंजर आहेत त्याच्यावर तुम्हाला अननोन नंबरवरून व्हिडिओ कॉल येतात व्हिडिओ कॉल येतात तो कॉल जर आपण उचलला तर समोर विवस्त्र तरुणी असते आपण अचंबित होतो हे असे असे आणि ती स्क्रीनशॉट काढून घेते आपला आणि नंतर तो स्क्रीनशॉट व्हायरल करेल अशी धमकी देते पैसे उकळते आपल्याकडून कळते का काय होय साहेब अनु हा. हा दुसरा कॉल नेमका येतो तरी कधी थांबा ना नका ना हो. चिपळूणचे इम्रान हाशमी थांबा ना का तुम्हाला मुलींची माहिती आहे? थांबा ना रे या सर जा अरे काय चालू आहे मला माफ करा तुम्ही सांगा काय सांगू मी आता सगळं तर सांगितलंय यांना सोप्या भाषेत सांगा काहीतरी अरे सोप्या भाषेत सांगून तुम्हाला कळतंय का काही नाही इतकंच सांगा की कोणाला माहिती द्यायची नाही कुणाचे निनावी फोन उचलायचे नाही हा पण मास्तरांनू बापरे हे बघ या आवाजामुळे तुला 4 स्किट वाक्य नव्हतं तसं नाही माका काय म्हणूचा म्हणजे हॅन्डसम आणि देखणो पोराने कॉल केला तर काय करतलस मरल तो या आवाजाने मुळात तुम्हाला कुणीही फोन केला तरी तो फोन उचलायचा नाही आणि जरी उचलला तरी आपली माहिती द्यायची नाही तसं नाही ना मास्तरांनू त्याने माका बाबू शोना करून शपथ घातल्यात तर माका माहिती देऊक लागतली ना ए दग्गा फुटलेल्या आवाजात बोलणारी पोरगी अशी शपथ मनावर नाही घ्यायची नाही नाही साहेबांनी शपथ मनावर घेऊची मग लागते हे? शपथेमुळे कोणतरी एक दोन मेला बिला केवढाक देखणो माणूस जातलो माझ्यामुळे माका नाही आवडतात काय सांगतो यांना कळत नाही काही कुठून धरून आणलेत नमुने सगळे शांत शांत व्हा, चिडू नका काय शांत. चिडू नको मी सांगतो यांना हे करायचं नाही तेच करायचं म्हणतायत हे बघा नीट लक्ष द्या आता आणि मी सांगतो तसंच करा हा. हे बघा असे कॉल आले आम्ही बँकेतून बोलतोय नंबर द्या सीबीबी नंबर द्या कार्डचा नंबर द्यायचा नाही चुकून माती खाल्ली तो दिला तर जो ओटीपी असतो तो द्यायचा नाही काय द्यायचा नाही डीओपी द्यायचा अरे नाही रे पीओपी द्यायचा नाही नाही रे सटवी द्यायची नाही अरे नाही एमएनओपी द्यायचं नाही काकवी अरे नाही जेसीबी अरे कोण आहे? हे थांबा ए मला कळलेलं आहे काय द्यायचं नाही सांग. मोबाईल वर केतकी आली तर कोणाला द्यायची नाही तुझ्या बापाने दिली होती केतकी अशी छान, 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 बोल ना. केतकी आणि ओटीपी जवळ तरी आहे का अरे फालतूपणा करताय मुद्दाम करतोय का मला माफ करा अरे काय माफ करा एक तर ना सगळेच्या सगळे बिंडोके आहेत आहेत. हा, अरे यांच्यासोबत कोण फ्रॉड करेल हे अरे मारेन हे स्वतः फ्रॉड दिसते खड्ड्यात जा तुम्ही नाही, नाही. काय करायचं ते करा मरा हा एक तर सरपंच निवडलाय तुम्ही साहेब, 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 साहेब,